आप देख रहे हैं न्यूज़ 15 लाइव, आवाज जनता की। भाजपा मानकुर्द विधानसभा में पंतप्रधान नरेंद्र मोदी जी को 11 साल पूरे होने पर कार्यकर्ताओं ने दी शुभकामनाएं। इस कार्यक्रम को पूर्व नगर सेवक व पूर्व अनुसूचित मोर्चा के मुंबई अध्यक्ष शरद कांबळे ने किया। इस मौके पर बिरजू आलदार, बाळासाहेब मोटे, मीराताई उन्हाळे, डॉक्टर सतीश तिडके, राजेंद्र फणसगावकर सहित सैकड़ों कार्यकर्ता शामिल हुए। सर्वप्रथम मी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना सर्व नागरिकांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। 2014 सालापासून 2025 सालापर्यंत जो 11 वर्ष या देशाची सेवा केली, अखंडितपणे देशाची सेवा करून देशाला एक उच्चतम शिखरावर नेण्याचं काम सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणकारी योजनेच्या माध्यमातून केलं आणि त्याचाच खऱ्या अर्थाने विकसित भारताचा अमृतकाळ म्हणून भारतीय जनता पार्टी उत्सव म्हणून साजरा करीत आहे। हा उत्सव साजरा करीत असताना या देशाच्या पंतप्रधानांना सर्वांनी धन्यवाद द्यावेत आणि त्यांच्या हातून अशी देशाची सेवा घडो अशा प्रकारची प्रार्थना आम्ही करतो। 2014 पूर्वी जी परिस्थिती होती ती बदलण्याचं काम माननीय देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब यांनी केलं आणि देशाला एका आर्थिक उच्चतम शिखरावर नेलं। आज देशाचा आर्थिक स्तर हा आंतरराष्ट्रीय स्तरावर 3ऱ्या नंबरवर गेलेला आहे। हे खऱ्या अर्थानं साध्य होऊ शकलं हे केवळ आणि केवळ माननीय मोदी साहेब आणि त्यांच्या सरकारामुळे। देशामध्ये अनेक प्रकारची कामं माननीय मोदी साहेबांच्या सरकारने केली। नुकतीच घडलेली दुर्दैवी घटना सिंदूर आणि त्या सिंदूरचा बदला ज्या पद्धतीनं घेतला, खऱ्या अर्थानं महिलांना त्यांच्या सिंदूरचा न्याय देण्याचं काम माननीय मोदी साहेबांनी केलं। आम्ही त्यांना सर्व महिला आणि देशवासियांच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो, त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो। विश्वगुरु स्वामी विवेकानंदानंतर जर भारतीय अर्थव्यवस्था आणि विकासच्या दृष्टीने जर कोणी विश्वगुरु भारत देशाला बनवण्याचं स्वप्न कुणी पाहत असेल तर आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब 2014 पासून ते आजतागायत 11 वर्षापासून सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण खऱ्या अर्थानं या 3 बिंदूवरती काम करत असताना एकही दिवस अखंडपणे 11 वर्षे या देशाची सेवा करणारा पंतप्रधान जगाच्या पाठीवर जर कोणी असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत। कार्यकर्ता म्हणून आम्हाला तर त्यांच्याविषयी अभिमान आहेच, पण समस्त देशवासियांना नॉन करप्ट गव्हर्नमेंट, गुड गव्हर्नन्स जर देशाला कोणी शिकवलं असेल तर नरेंद्र मोदीजी आहेत। पूर्ण मंडल वाईज, वार्ड वाईज सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण 11 वर्षे नरेंद्र मोदीजींचा अमृतकाल महोत्सव पूर्ण देश वार्ड वाईज आणि बूथ प्रमुखापर्यंतच्या लेवलवर आम्ही साजरा करत आहोत। मानपूर शिवाजीनगरमध्ये अतिशय, मानपूर गोवंडीमध्ये अतिशय छान कार्यक्रम झालेला आहे आणि पुनश्च एक बार देशवासियांच्या वतीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं मी आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना शतशः वंदन करीन की तुम्ही या देशाचं मध्ये खऱ्या अर्थानं जन्म घेऊन या देशाची सेवा करण्यासाठी तुम्ही विष्णुरूपी या ठिकाणी आलेला आहात। पुनश्च एक बार सर्व देशवासियांच्या वतीने अमृतकाल महोत्सवच्या या अमृतकाल या खंडामध्ये काम करत असताना देशवासियांच्या वतीने आणि मानपूर शिवाजीनगरवासियांच्या वतीने खूप खूप धन्यवाद मोदीजींना। माननीय पंतप्रधान मोदीजींच्या 11 वर्ष संकल्प झालेल्या ह्या महोत्सवाला आम्ही सगळ्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे व आमच्या सर्व पार्टीच्या पदाधिकारी व आमचे सगळे बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख व आमचे इतर सर्व कार्यकर्ते मिळून हा साजरा करत आहे। आणि मी माननीय पंतप्रधान मोदीजींना धन्यवाद बोलतो की त्यांनी जे 11 वर्ष कारकिर्दी एवढ्या वंचित, विगळीत आणि सगळ्यांशी कल्याणकारी कार्य केलेलं आहे आणि समाधानक कार्य केलेलं आहे।
तर मी त्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो. मला असं वाटतं की खरंच भारतीय जनता पार्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन युवांचा चांगला आहे आणि आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये युवक स्वतः आकर्षित होऊन जॉईन करत आहे. आणि मी सगळ्यांना प्रामाणिकपणे सांगतो की युवांना की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये जर एखादा बूथ प्रमुख जरी नगरसेवक होऊ शकतो या एखादा वॉर्ड अध्यक्षही खासदार होऊ शकतो, तर आमच्याकडे संधीचं सोनं करण्याचं महत्त्व भरपूर आहे. तर युवकांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील व्हावं. ॲक्च्युली मोदीजींसारखं पंतप्रधान तर होऊ शकत नाही, कारण की एवढे धाडशी निर्णय त्यांच्या असतात की ते मला तर वाटतं मागच्या सरकारला असं बिना बोलता आम्हाला पंतप्रधान सोपवलेलं होते. जे हे आत्ताचे मोदीजी आहेत हे मोदीजी बोलतात नाही, करून दाखवतात. त्याच्यामुळे मला त्यांच्याशी असं वाटतं की ते मोदीजी इज ग्रेट. ॲक्च्युली भारतीय जनता पार्टीने मला मंडळ अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. माननीय मीरभाई कोटेजा, आमचे आशिष शेलारजी, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आमचे जिल्हा अध्यक्ष दीपक दळवीजी यांच्या नेतृत्वाखाली ही मला जबाबदारी दिलेली आहे आणि मी 100% ह्या जबाबदारीचं सोनं करून दाखवणार आणि भारतीय जनता पार्टीची संघटना वाढवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार.